नमस्कार मित्रांनो, सूर्यमंगल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो बघा तुम्ही ब्लॉग आणि कसा वाटतं कसा नाही तर कमेंट करून सांगा। तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे सगळे झालेली आहे आमची, फ्रेश वगैरे, आता जेवण वगैरे पण केलेलं आहे। तर मित्रांनो आता हे बघू शकताय तुम्ही हे पाणी आणायचं आपल्याला आणि काल पण ते दळण वगैरे काय करून आणलं नव्हतं, आज पण आता दळण वगैरे आणायचे। तर चला पाणी बिणी भरू आता जाऊ। आणि टोपी पण लिहून घेतो म्हणजे कसं आता सध्या बाहेर ऊन लय आहे, तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी उन्हाचं किती तापमान चालू आहे काय। मित्रांनो आता पुढे पाणी भरून घेऊ त्याच्या पैसे दे। काल पण बंद होती, चालू होती किती वाजता चालू असते? 3:30 ला। चला आता तिकडे त्या बाजूला जावं लागलं आपल्याला। हा तिकडे काय काय दुसऱ्या दुसरीकडे एक गिरणी आहे त्या साईडला, त्या साईडला जाऊ आपण, बघू आता तिथं पण असली तर करता सध्या आता भेटायची गरजच आहे। केगाव आवेडा। आता ह्या गिरणीमध्ये आलो, परंतु इथं पण आता कसं आज मंगळवार असल्याबद्दल इकडल्या गिरण्या सगळ्या बंद असतात म्हण। तर आता हे आपले जे ज्वारीचं पीठ आहे ते आता आपल्याला मंगळवारीच भेटणार बोलले ते, तर आज नाही भेटणार ते, मंगळवारीच आता दळून करून म्हणजे मंगळवार म्हणजे आज मंगळवार आहे, आज बंद राहील, उद्याच्याला भेटेल ते पीठ दळून करून। चला स्टँड बसा नाही बरोबर, तिकडून बघू घर कसे आहेत बाहेर केले घर सगळे झाडाने जापले, सगळ्याच्या घरी झाड आहेत आहे का? हां सगळे हिरवगार। हा मोरा एरिया आहे, मोरा, त्याला मोरा म्हणते। मोराचं ते बोटीचं पुढं आहे, बोटीचं पुढे आहे। आता आपण तिकडे जायचं का? हां चल, तर आम्ही आता मोऱ्यावर जातो आणि भाच्याला तिकडलं मोऱ्याचं दाखवतो आणि तुम्ही पण बघा व्ह्यू, तिथं एक नंबर व्ह्यू आहे। आता ऊन लय लागाडे, थोडं हाईट जरा कमी त्याच्यामुळं आला बाहेर। चला बघा व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत। दाखवते महाराष्ट्र आठवलं, लहानपणी आलतं, लहानपणी आलतं मी इथं, लहानपणी। हां तिकडे असं पुढे चालत जायचं ना, पुन्हा पुढे आता हे होतं का पूल ह्याचा, हां आपण काल कुठे होतो?
आपण काल तिकडे होतो, आपण त्याला दुसरीकडे होतो आपण. हा कसला एरिया एकदम भारी, एकदम खूप करा बघा, मस्तच. छान झालंय मोठं आहे का? त्या बाजूला तो तिकडे बी जाणार आहे, इकडं पाणी सध्या कमी आहे का? हा पाणी सध्या कमी आहे. कसं आहे ना जरा तर मित्रांनो, आता तिकडे आम्ही जाणार आहे त्या बाजूला जेट्टीवर, तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो. तर इथं पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळं असते बरं भया. काही पोलीस स्टेशन बी तिथंच आहे जवळपास. चला आम्ही आता त्या बाजूला जाणार आहोत. गाडी आपण इथंच राहू दे. चलत जायचं का? चलत जाऊ, म्हणजे जरा समुद्र किनाऱ्याचा जरा आनंद घेता येतो आपल्याला. गाडीचा हँडल लॉक करतो. चलो. जेट्टी ही जी झांज आहेत का भैया, ही सगळ्याच्या इथल्या ही सगळ्याच तिकडं लावलेल्या आहे, ती सगळ्या झांजा, सगळ्या मासे पकडणाऱ्या झांजा आहेत. सगळ्या मासे, पण ही मोठ्या झांजा लांब जात असतात मासे. लांब म्हणजे काय, आपलं महाराष्ट्र सोडून बाहेर जातात ते. हा तिकडल्या झांजा इकडे, इकडल्या झांजा तिकडं. लय मोठा इथले तो तिकडं काहीतरी चालू आहे भैया. हा म्हणजे गाळ काढायला काय केलं भैया, गाळ काढते तिथं, पण गाळ काढायला का तिथं, गाळ काढते तर काहीतरी काय म्हणते, झांजाला जाण्यासाठी, वाढवण्यासाठी, ती झांजावाला जाण्यासाठी तिकडून कधी रस्ता तयार करते त्याने. हा म्हणजे प्रत्येक काय होते माहिती आहे का, पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये सगळे इथं ही होऊन जाते, गाळ समुद्रामध्ये असते ना ती. प्रत्येक त्या वर्षाला 6 महिन्याला काहीतरी गाळ काढते तो. गावाकडे हा सगळी गँग जास्त करून लोकल इकडलेच असतात बरं. बिहार नाही आपलं, त्या ह्या साईडचे असते त्या. हा आंध्र प्रदेशचे, आणि अजून ओडिसा त्यांचं घर बीर सगळे ह्या बुटीमध्ये जास्त 6 महिने वर्ष त्यांनी हे करते. हो भक्तांचं हो, जेवण खाणं पिणं सगळं घरातल्या आपल्या सारखंच असते. वेगळा शहर यांचा, काय माहिती का, स्ट्रगल आहे यांच्या लाईफमध्ये, माहिती आहे का, आहे का? हां काय ते चालू असेल तिकडं, सिस्टम चालू असेल, ब्रिज बनवायचं चालू आहे. हे हाय आपलं, हे जाळ आहे मासे पकडायचं. लय मोठं जाळ आहे, लय म्हणजे लय मोठं आहे. चल ती जाळ घेऊन मासे पकडते, तर जाळ टाकते ती. ह्याला एक टीम असते 30-40 माणसाची. हा काय तर महिनाभर असेल ह्याच्यामध्ये. हा आणि हे क्रेन उचलते जाळ, माणसावाला उचलता येत नाही. थोडं मोठं आहे काय जाळ आहे बघ, एकाच माणसाचं आहे कोणाचं तर. मोठा एरिया आहे रे इथं, झांजा का थोड्या आहेत का, काय का बघ ते सगळं. त्या साईडला आहे तो ती जी डोंगर दिसायला का, ती ही डोंगर असाच, ही डोंगर, आणि तो ती निळ्या विळण्या दिसायला का तिकडे, ती छोट्या छोट्या त्या साईडला. इकडं मध्ये कामाला आहे मी सगळी तिकडे आहे. बिल्डिंग पाणी कसं आहे माहिती आहे का, आता
ह्या बाजूला खडूळ पाणी आहे, ह्या बाजूला कसं आहे जरा नितळ पाणी आहे. ह्या बाजूला जरा स्वच्छ पाणी, ह्या बाजूला खडूळ. कशामुळे? कारण इथं झांजा लागलेले आहेत. ह्या साईडला शांत आहे इकडे. ही पण बोट आहे बरं छोटीशी. ही बोट आहे छोटीशी. म्हणजे ह्याच्या आता बोट तिकडं आहे, ही बोट तिकडं आहे. ह्या बोटमध्ये तिकडून इकडे येण्यासाठी आहे किंवा इकडून तिकडे जाण्यासाठी ह्याचा उपयोग करता येतात. त्याला तिथून रस्सी बांधलेली आहे. ती रस्सीने तिकडे वरते एक जण माणूस आणि एक जण मस्ती करून जाते. होतो का हे ती जाळे असे मोठे मोठे जाळे. हा ह्या जाळ्यामध्ये ही जाळे समुद्रात टाकून मासे बिसे पकडते. ती वरी ती जाळं खेचण्यासाठी ह्या क्रेनचा उपयोग करते. ही क्रेन आहे, ही क्रेन आहे. ती त्या क्रेनचा उपयोग करून ती जाळं खेचता येत आहे. आलो आपण आता इथं. मच्छीचा वास. मच्छीचा वास आला का नाही इकडे? कसा वाटला एरिया? एरिया भारी आहे. मग लय लहान असताना आमचं वेळ. मी पण नवीन नवीन आले असलं मला लय भारी वाटत होतं. तर ती बोट चालली बघ. मासे पकडायची वाटतं ती बोट. झिंग्याचा वास यायला. झिंग्याचा येतोय वास. कचरा काढायला. कचरा गाळ काढे तुला म्हणलं नव्हतं का मला? गाळ काढते. हीच रस्ता आहे तिकडे मुंबईला जाण्यासाठी. फक्त बोटवाल्यांनाच माहिती. कुठे नेऊन टाकतो? ही आता असं किनाऱ्यावर कुठे तर नेतील, तिथून कोणाच्याला ती गाळ काढतील क्रेनने दुसरीकडे. आज बंद आहेत काय बोटी? कोणीच दिसत नाही पब्लिक. आज काहीतरी असेल जरा, म्हणजे ह्याचं काम चालू नाही काय गाळ काढायचं. हां त्याच्यामुळे ही एक रस्ता आहे ना. हे असं थोडं थोडं तिकडं मागे एक बोट आहे त्या बाजूला. आता इथे एक बोट आहे. ती गाळ काढायचं काम चालू आहे. बघ ती खालून कसं काढत असेल बाहेर. त्यांना सगळं माहीत आहे सिस्टम. बाबा खतरनाक आहे का नाही? बघतो गाळ किती गाळ आहे. इकडे खाली जाऊ चल. एकदम समुद्रामध्ये बांधलेला आहे बांधकाम. बघा इकडे खाली बोट बांधलेला आहे. झांज कसा आहे? झांजा बांधण्यासाठी. भारी आहे का नाही? खोला आहे बाबा. किती असेल? नसेल तेवढं आधी असते. हे आता तिकडे गाळ गाळ काढायचं काम चालू ना. ते रस्ता एकच आहे. ते दुसरीकडून कुठं बी समुद्रातून जाऊ शकत नाही माणूस. म्हणून आज बंद आहे. आज नाही किती दिवस झाला असेल बंद असेल. गँग चालले कुठं तर आहे का नाही? गावाकडे निघाले असते. गावाकडे नाही तर तिकडे ती त्यांच्या बोटी आहेत का त्या बोटीत चालले असतील ती. इकडून बाजार बिजार भरले असतील. हो राशन पिशन. हां राशन पिशन भरले असतील इथं. आणि तिकडं आता ती चालली त्या बोटीमध्ये आपापल्या बोटीत तिकडे जात असतील. ओडिशा जॉबला कामाला. जॉबला इथे इंडियन नेव्ही मध्ये. कसं आहे भारी आहे का नाही? आता ही तर काहीच नाही. ही आपण जिथं आलो का ही काहीच नाही सिस्टम. इथं बोटी तर जरा छोट्या आहेत. इथं बोटी ह्याच्यापेक्षा 10 पटीनं बोटी मोठ्या आहेत. कुठं बोटी बनतात तिकडं एका साईडला. आता टाइम नाही आपल्याला तिकडे जाण्यासाठी. आपण जाऊ उद्या परवा दिवशी तिकडे जाऊ. तुला दाखवतो तिकडं. तिथं बोटी बनतात डायरेक्ट नवीन ट्रेलर मोठे मोठे. आता ही जी कंपनी आहे ही कंपनीचं नाव ब्रँडेड कंपनी आहे. म्हणजे इथं ITI BTI झालेली पोरं जास्त का इथं ॲप्रेंटिसशिप करण्यासाठी इथं जॉबसाठी घेते. आणि आता आपण जिथं चाललो त्या साईडला पण तिथं बोटी बनतात बरं.
हा मोठ्या मोठ्या जहाज बनतात, रिपेअर करणं किंवा नवीन जहाज बनवणं आहे. तर मित्रांनो बघा तुम्ही पण, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये राहा अजून. आता ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. बंद पडलेल्या जहाजा, छोट्या बोटी. हो का? इकडे हो का कसल्या मॅन्युफॅक्चरिंग होईल आता बोटीचे बनवायचं चालू. बोटी बनवायचा इकडे छोट्या बोटी अण्णा बसले. आपण बी एक बोट घेऊ काय की म्हणा. कशाला माणसाच्या बोटावर पाय दिला त्या. नाही आता इथं पर्याय काय दिसना गेला. हा. एखादी बोट घेऊन आपणच जाळ बिळ टाकून कार्यक्रम करावा लागणार. आहे ना हा आता ती बोट बघ. हा प्लास्टिक काय त्याला काय म्हणतात ना, प्लास्टर प्लॅस्टिक फायबर. प्लास्टर नाही हा प्लॅस्टिक फायबर. आता ही बोट बघ. हा आता याचा आवाज बघा. जेवढ्या पण बोटी असतात हा सगळ्यांनी प्लॅस्टिक असते. हा प्लास्टिक प्लॅस्टिक मध्ये आणि ह्याच्यावर पण ही भुसा. काल भुसा हा अशा वस्तूला चिकटवून ह्याचं सगळं काम केलेलं असते. आणि लाकूड मधून असते. हा त्याला लाकूड मधून असते. तिथे प्युअर ती असते ती लाकूड, चांगलं लाकूड असते. काही खराब झालेल्या बोटी इथं आणते तर काय रे बंद पडलं की रिपेअरिंग साठी आणायचं. रिपेअरिंग म्हणजे हे गॅरेज. सगळे आता लाईन लावून थांबले असतील. हा गॅरेज आहे. हा तर तुम्ही बोटी सोडून जाते असं तिथं. हा स्मशानभूमी आहे तिकडं. हा समुद्र मंदिर त्या साईडला स्मशानभूमी झाली. आणि ह्याच्या जी मागे आहे सगळं नेव्हीचा एरिया आहे याच्या मागे पलीकडचा. इकडला ही भिंत आहे नेहमीचीच आहे काय. बोट आहे ती. हा तर आपण काय करू आता 12 वाजले तर. हा तर आपण घराकडे निघू आता. जमतंय. आता इथून आपल्याला घराकडे जायसाठी 15-20 मिनिट लागतात. चला मग व्हिडिओमध्ये राहा आणि लाईक शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास. चला जात ही बघा झाडाचं बुड केवढा आहे. कसलं झपक्या झाड आहे. झाड कशाच आहे. झाड काहीच नाही. हा विजेचं काम म्हणा जातं ना तिकडं आपलं तिथं 800 वर्ष झालं. 800 वर्षापूर्वीचं झाड आहे. हा 800 वर्ष झाली त्या झाडाला. लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर कराय विसरू नका. ती बोट बना किती वेळ लागते. ती बोट बघा पहिले तिथे कशी मोठी आहे. तर ती जी बोट आहे ती बोट बनायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागते. हा तेव्हा ती पूर्ण काम त्याचं होतं. 4-5 वर्ष लागते त्या बोटीला बनायला. आता ही सध्या किती वेळ लागेल ह्या बोटीला. मला वाटतं समोरच्या ही बोट किती वर्षात बनेल. म्हणजे जुन्या बोटीचं काम रिपेअरिंग करायचं. जुनी आहे का. जुनी बोट आहे ते असं वाटतंय मला. हा पण ह्याला इथं ही बोट ठेवून मला कमीत कमी 7-8 महिने झाला असेल. हा ही बोटीचं काम चालू आहे इथं आता. ह्याच्या अगोदर एक बोट होती वाकी. हा ती ह्याच्यापेक्षा मोठी होती बोट. ती रिपेअर करून ती बोट गेली पण इथून. चल जाऊ आपण. पाणी घेतलंय आपण. मग टाकलं होतं भरण्यासाठी बाटला. तर निघायचे घराकडे. चल
तर मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहे आणि फ्रेश वगैरे मस्त आता झालेलं आहे. बाहेर खूप ऊन होतं. तर मित्रांनो आम्ही ब्लॉग इथंच एंड करणार आहे आणि भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास. आणि इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.